Okay. Exercise 2.4. Last exercise of this chapter. Question first. Test whether the following function whether the following function are increasing or decreasing. ओके त्यातला पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट f of x equals to x cube minus 6x square plus 12x minus 16 x belongs to what? R. तुम्हाला सांगितलं मी इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन ग्रेटर दॅन लेस दॅन साईनवर अवलंबून आहे. आलं लक्षात. मग आता या ठिकाणी त्यांनी विचारलं इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग फंक्शन आहे. तर आपण आता एक टेस्ट कशी करायची बघूया. आन्सर मध्ये बघा. Write down given function f of x equals to x cube minus 6x square plus 12x minus 16. Differentiate with respect to what? X. Therefore, f dash of x equals to what? D by dx of x cube minus 6x square plus 12x minus 16 equals to बघा याचा काय येईल 3x square minus 12x plus 12 minus 0 equals to 3x square minus 12x plus 12. यातून जर तुम्ही 3 कॉमन घेतला 3 x square minus 4x plus 4. आता आपण काय करूया हा a स्क्वेअर a मायनस b च्या स्क्वेअर घेऊया. a स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 चा स्क्वेअर. करेक्ट. याचा अर्थ काय होतो बघा या ठिकाणी 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू 2x प्लस 2 चा स्क्वेअर. हा कुठला फॉर्म झालाय तुमचा a मायनस b चा स्क्वेअर. a मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय आला तुमचा हा की a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर. बघा हा a स्क्वेअर मायनस ट्वाइस a इंटू b चा स्क्वेअर. करेक्ट.
ओके, इक्वल्स टू 3. बघा यातून काय येईल तुमचा x मायनस 2 चा स्क्वेअर आलेला आहे. 3 बाहेर घ्या, स्क्वेअर आहे म्हणून काय करतो आपण x मायनस 2 इंटू वॉट x मायनस 2. डिरेक्टलीची गरजच नाही काही लिहायची. Therefore f dash of x. पॉवर फेल्युअर मुळे थोडं डिस्टर्ब झालेला होता. मग आता हे काय इन्क्रीजिंग फंक्शन आहे ते कसं आहे बघा. 3x minus 2 square is always positive for x is not equals to 2. आता मी तुम्हाला समजून सांगतो नक्की पॉझिटिव्ह कसा असेल. इथे बघा आता समजून घे, हे उदाहरण आहे 3x स्क्वेअर करेक्ट. मग ह्या ठिकाणी बघा तुम्ही आता 3 समजा x ची किंमत आपण 0 घेतली करेक्ट. 3 मायनस 2 चा स्क्वेअर किती आला 4 आला पॉझिटिव्ह नंबर. x इज नॉट इक्वल्स टू 2. x 2 नकोय कारण 2 मायनस 2 घेतलं तर काय येतो 0 घेतो म्हणून x 2 नकोय. सपोज तुम्ही कुठली व्हॅल्यू घ्या 3 x ची मायनस 1 घेतली आपण समजून घ्या. x ची व्हॅल्यू घेतली मायनस 1 मायनस 2 चा स्क्वेअर 3 मायनस 3 चा स्क्वेअर 3 इंटू मायनस चा स्क्वेअर देतो 9 आलं पॉझिटिव्ह. x ची तुम्ही कुठलीही किंमत घ्या आन्सर काय येत आहेत पॉझिटिव्ह येत आहेत. म्हणून हे कसं आहे इन्क्रीजिंग फंक्शन आहेत. आणि अतिशय सोपा आहे हा पार्ट. तुम्ही फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये आन्सर आणायचे आहेत. कुठल्या या फॉर्मॅटमध्ये आलं लक्षात. या फॉर्मॅटमध्ये आन्सर आणायचे आहे. मग आता लिहिताना काय लिहू आन्सर बघा is what positive function. Therefore f dash of x greater than or equals to 0 for all x belongs to what R. Therefore f of x is increasing function for all x belongs to R. एकदम सिंपल आहे. फक्त डिफरन्शिएट करायचे आहेत लक्षात घ्या आणि या फॉर्म मध्ये आणायचं आहे. म्हणजे कुठला एफ डॅशच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. सेकंड बघा आता f of x equals to 2 minus 3x plus 3x square minus x cube x belongs to R. Answer बघा f of x 2 minus 3x plus 3x square minus x cube. Differentiate with respect to what x. Therefore
f dash of x equals to d by dx of 2 minus 3x plus 3x square minus x cube equals to 2 side root is 0 minus 3 plus 2 into 3 6x minus 3x square. Therefore f dash of x equals to what? Minus 3 plus 6x minus 3x square. आता यातून परत तुमचा काय कॉमन शब्द -3 करेक्ट. जर -3 जर तुम्ही बाहेर कॉमन काढला तर काय येईल बघा आता. हा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना समजला असेल, सोपा आहे करेक्ट. याला आता झालं तुमचा आकडेवारीत भरपूर डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यामुळे याच्यात डबल लिहायचा किंवा प्रत्येक पेपरमध्ये वेळ घालवायचा नाही, डिरेक्टली डेरिव्हेटिव्हला तरी पण चालेल, लक्षात ठेवायचं आहे. मग देअरफॉर f डॅश ऑफ एक्स -3 जर तुम्ही कॉमन काढला तर काय होतोय 1. सगळ्यांचे साईन काय होतील, चेंज होऊन जातील, फक्त एक्स स्क्वेअर. आपण काय करूया, हे फक्त एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अगेन ए मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये -3 एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू वॉट एक्स प्लस 1 स्क्वेअर इक्वल्स टू -3 पहिला एक्स मायनस 1 चा स्क्वेअर कुठल्या फॉर्म मध्ये, परत ए मायनस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बघा ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर. आला हा, या फॉर्म मध्ये आपण हा लिहून घ्यायचा आहे. आता एक्सची जर कुठली किंमत जर तुम्ही टाकली तर ती काय देत, निगेटिव्ह येईल, समजून घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी बघा समजा -3x 2 मायनस 1 चा स्क्वेअर -3 1 स्क्वेअर -3 इंटू 1 किती आले, -3. आन्सर मायनस आल्यामुळे काय झालं, हे कुठलं फंक्शन आहे तुमचं, डिक्रीजिंग. कारण इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये बघा तुमचा ग्राफ कसा आहे, इन्क्रीज होतो, आणि डिक्रीजिंगला कसा आहे, या साईडला येतो, डिक्रीज होतोय. म्हणून कसं आन्सर येते, मायनस आन्सर तर डिक्रीजिंग ऑलवेज. हिअर x minus 1 square is always positive. मतलब का तुमचं पॉझिटिव्ह आहे. x ची किंमत किती नसावी, 1 minus 1 काय होतं 0 and -3 is always negative. Therefore f dash of x less than 0, x belongs to what, R. हे कसं आहेत मात्र लेस दॅन 0 आहे, कारण तुम्ही कुठली टाकायची किंमत, आन्सर काय तुमचं निगेटिव्ह येईल करेक्ट. देअरफॉर द गिवन फंक्शन is decreasing for all x belongs to R. करेक्ट. आता यातले पुढचे 2 एक्झाम्पल आहेत, तुम्हाला काय होमवर्क आहेत.
HW. तिसरा f of x equals to x 1 by x x belongs to R and x is not equals to 0. हे तुम्हाला होमवर्क आहेत. करेक्ट. क्वेश्चन नंबर 2. Find the value of x find the value of x for which the following function are strictly increasing are strictly increasing. तुम्हाला हे फंक्शन काय घ्यायला लावलं त्यांनी इन्क्रीजिंग फंक्शन घ्यायला लावलेलं आहे. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम f of x equals to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. बघा या ठिकाणी नेक्स्ट वेळ तुम्हाला काढायची आहे आणि फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग आहे. करेक्ट. f of x equals to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Differentiate with respect to what? X. Therefore, f dash of x equals to d by dx of 2x cube minus 3x square minus 12x plus 6 equals to 2 into 3x square minus 3 into 2x square minus 12 plus 0. Therefore, f dash of x equals to 6x square minus 6x minus 12. या ठिकाणी फक्त काय तुमचा x येईल. ओके. इट हॅज गिवन दॅट. पण बघा फंक्शन तुम्हाला कसं दिलं आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलं. काय दिलं आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. राईट डाऊन. It has given that the function is strictly increasing. Therefore, increasing आहेत म्हणजे f dash of x काईल हा always greater than 0. ही तुमची कंडिशन असेल. याला आपण काय करूया 1 नंबर नाव द्या आणि याला किती नंबर नाव द्या 2 नंबर. राईट. Therefore,
6x². बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय, 6x² मायनस 6x मायनस 12 ग्रेटर दॅन 0. कारण एफ डॅश ऑफ एक्स काय दिलं तुम्हाला, कंडिशन ग्रेटर दॅन 0 दिलेला आहे. यातून जर तुम्ही 6 कॉमन काढला तर उरला काय, x² मायनस x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. देअरफॉर 6 फॅक्टर जर पाडले तुम्ही हे, तर x² मायनस 2x प्लस x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. कारण ह्या ठिकाणी बघा मायनस 2 चे फॅक्टर कसे पडतील, एक मायनस 2 आणि एक काय पडेल 1. समजा जर दोन दोन तुम्ही ग्रुप केला या ठिकाणी, 6x x मायनस 2 प्लस 1 इंटू x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. यातून x कॉमन निघेल आणि यातून काय निघेल, 1 कॉमन निघेल. देअरफॉर 6x मायनस 2 एक घ्या, दुसरा काय घ्या उरलेला x आणि हा प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. हा जर 6 याला डिवाइड केला तर काय होईल, 0 होऊन जाईल. देअरफॉर x मायनस 2 इंटू x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. देअरफॉर समजून घ्या, मग आपण एक्झाम्पल घेतलं, a मायनस बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. याचं कंडिशन a ग्रेटर दॅन 0 असेल किंवा b ग्रेटर दॅन 0, नाहीतर a लेस दॅन 0 b लेस दॅन 0 या कंडिशनला येईल. मग याच्यामध्ये केसेस घेऊया आपण. बघा या ठिकाणी केस 1, x मायनस 2 लेस ग्रेटर दॅन 0 किंवा x प्लस 1 ग्रेटर दॅन 0 ही पहिली कंडिशन नुसार. केस 2 मध्ये काय येईल, खाली घेऊया. एक तर x मायनस 2 लेस दॅन 0, x प्लस 1 लेस दॅन 0. देअरफॉर हा समजा x मायनस 2 तिकडे गेला तर x ग्रेटर दॅन 2 प्लस 1 तिकडे मायनस 1 होईल, किंवा x लेस दॅन 2 x लेस दॅन मायनस 1. बघा हा मायनस 2 गेला प्लस 2, प्लस 1 गेला काय मायनस 1. सेम कंडिशन या ठिकाणी अप्लाय होईल आपली. समजा हेच जर कंडिशन आपण नंबर लाईनवर घेतली, झिरो 1 2 मायनस 1 मायनस 2, एक्स इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीजिंग होत चालली असेल, वाढत चालेल. करेक्ट. मग ह्या कंडिशनला काय दिलंय त्यांनी, एक्स या नंतर ग्रेटर दॅन 2 म्हणजे इकडे काय होईल, किंमत ही हळूहळू इकडे वाढत चालेल. करेक्ट. मग देअरफॉर तर यामध्ये बघा एक्स इज, आपण जरा पेन चेंज करूया. ओके, एक्स इज ग्रेटर दॅन 2. नंतरची कंडिशन काय, एक्स इज ग्रेटर दॅन मायनस 1. ओके, या मायनस 1 पासून कुठे गेला, हा ग्रेटर म्हणजे हा कुठे आला, परत ह्या पार्ट मध्ये आला. जर तुम्ही दोघांमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमचा कॉमन पार्ट कुठून सुरू होतोय, एवढा, दोनच्या पुढे. करेक्ट. मग याचा आन्सर काय येईल, एक्स इज ग्रेटर दॅन 2. सेम कंडिशन आपण इथे घेतली, नंबर लाईन काढली तुम्ही, झिरो 1 2 मायनस 1 मायनस 2. एक्स इज लेस दॅन 2, लेस दॅन 2 आलं म्हणजे आपला पोर्शन कुठे गेला या ठिकाणी,
इकडे गेला. त्याच्यानंतर एक्स इज लेस दॅन -1, परत -1चा पोर्शन कुठून कुठे गेला, इथून इकडे गेला. परत ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट कुठून सुरू होतोय, -1 पासून सुरू होतोय. करेक्ट. याचा आन्सर काय येईल परत, एक्स इज लेस दॅन -1. जिथून कॉमन पार्ट सुरू होतो आपण ते आन्सर बघतो. इथून याचं घेतलेलं आहे तिकडे, इथून याचं इकडे घेतलेलं आहे. -1 इकडे हे कॉमन, दोघांना हा कॉमन आहे, तिथं हा दोघांना कॉमन आहे. आपण काय करतोय, कॉमन पार्ट पासून काय करतोय तिथं घेत आहे. ओके. मग आपण आन्सर केली बघा. मग देअरफॉर सो दॅट द फंक्शन f of x is strictly increasing x is less than -1 or x is greater than 2. कळाले केसेस. यातला सेकंड होमवर्क, f of x equals to 3 plus 3x minus 3x square plus x चा क्यूब. परत त्या ठिकाणी दोन केसेस येतील तुमच्या. हा दुसरा होमवर्क आहे, हा तिसरा पण सेम कंडिशन आहे. f of x equals to x cube minus 6x square minus 36x plus 7. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला घेऊया, तिसरा. ओके. आता लक्षात घ्या, ऑनलाईन घेण्याचं कारण असं आहे की विद्यार्थी संख्या जास्त आहेत. फक्त 10 ते 15 स्टुडंटच्या ठिकाणी त्यांनी परमिशन दिलेली आहे. त्यामुळे इतर लेक्चर जरी ऑफलाईन असेल तरी शक्यतो 70 to 80% मॅथ हे ऑनलाईनच असेल. लक्षात. ओके. बाय.